आठवड्याभराच्या विश्रांतीनंतर सांगली जिल्ह्यात पुन्हा पावसाने हजेरी लावली। वाळवा तालुक्यातील रेठरे धरण परिसरातील दुपारी ढगफुटी सदृश्य पाऊस झाला। यामुळे या भागातून वाहणारी तिळगंगा नदीला अचानक मोठ्या प्रमाणात पाणी आलं। त्यामुळे ही नदी दुथडी भरून वाहू लागली होती। गेल्या आठवड्यात सांगलीत अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली होती। त्यानंतर आठवडाभर पावसाने उसंत घेतली। गुरुवारी दुपारी पुन्हा वाळवा तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली। यावेळी रेठरे धरण परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला। त्यामुळे ओढ्या नाल्यांना पूर आला होता। कोल्हापूरकरांना यंदाही कोल्हापुरातच शाही शिवराज्याभिषेक सोहळा अनुभवायला पाहायला मिळाला। सनई चौघडे यांचे सुमधुर सूर, शाहिरी पोवाडे, विद्यार्थ्यांकडून शौर्य गीतांचं सादरीकरण आणि शिवमय वातावरण, छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्ण मूर्तीवर करण्यात आलेला अभिषेक असा सगळा शाही सोहळा कोल्हापुरातील नवीन राजवाड्यावर पार पडला। विशेष म्हणजे यंदाही राजश्री शाहू महाराज ज्या राज्य दरबारात न्याय निवाडा करायचे तिथेच विधिवत शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला। या सोहळ्यासाठी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, ज्ञानसेने राजे छत्रपती महाराणी साहेब, मालोजी राजे छत्रपती, मधुरिमा राजे छत्रपती, यशस्विनी राजे छत्रपती, यशराज राजे छत्रपती, राजघराण्यातील सदस्य, निमंत्रित मंडळी आणि शिवभक्त उपस्थित होते। वटपौर्णिमा हा सण अवघ्या काही दिवसावर येऊन ठेपला आहे। या सणामध्ये फणस या फळाचं महत्त्व जास्त असतं। कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात फणसाची झाडे असून दरवर्षी मोठ्या प्रमाणात उत्पादन होतंय। त्यामुळे कोकणातून मुंबई, ठाणे, विरार, नालासोपारा या भागात फणस मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी स्थानिक व्यापारी घेऊन जातात। सिंधुदुर्ग जिल्ह्यातूनही मोठ्या प्रमाणात फणस ट्रकद्वारे मुंबई, ठाणे या शहरात विक्रीसाठी निघाले आहेत। मागील 2 दिवसापासून सिंधुदुर्गातील अनेक गावात स्थानिक फणस विक्रेते हे फणसाची तोड करत होते। मागील आठवड्यापासून पावसानेही सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बऱ्यापैकी उसंत घेतल्याने फणस काढणीला स्थानिक व्यापाऱ्यांना वेळ मिळाला। कुडाळ, कणकावली तसेच सावंतवाडी या तालुक्यातील गावामधून हजारो फणस मुंबईकडे रवाना झालेत। फणसाच्या आकारानुसार त्याची किंमत असून प्रामुख्याने 100 ते 800 आणि 1000 रुपये अशी आहे। मुंबईतील कोकणी लोकांची मुख्य वस्ती केंद्र असलेले भांडूप, गाढव नाका येथे फणसाची मोठी बाजारपेठ असून येथे नागरिकांची खरेदीसाठी मोठी गर्दी आहे। उमरखेड जिल्हा परिषद शाळेची पटसंख्या वाढावी यासाठी शिक्षण विभागाकडून प्रयत्न केले जात आहेत। जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेतल्यास मालमत्ता, पाणी कर माफ करण्यात येईल असा ठराव पोफळी ग्रामपंचायतीने घेतलाय। या उपक्रमाचे तालुक्यात कौतुक केले जात असून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थी पटसंख्या वाढावी, गावातील विद्यार्थी गावची शाळा सोडून दुसऱ्या शाळेत जाऊ नये, उपस्थिती संख्या सर्वाधिक असली पाहिजे यासाठी पोफळी वसंतनगर शाळेत नवीन प्रवेश घेतल्यास पालकांचा 2025 ते 26 या वर्षाचा घरपट्टी आणि पाणीपट्टी पूर्ण कर माफ करण्यात येईल असा आगळावेगळा ठराव मंजूर केला। जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांची संख्या वाढवण्याकरता पुढाकार घेणारी पोफळी तालुक्यातील ही एकमेव ग्रामपंचायत ठरली आहे। नवी मुंबईतील एका इसमाची सायबर चोरट्यांनी मोठी आर्थिक फसवणूक केली। खासगी कंपनीत उच्च पदावर काम करणाऱ्या 60 वर्षीय इसमाशी व्हॉट्सअपद्वारे संपर्क साधत एका महिलेने शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास अधिक नफा मिळेल असं आश्वासन दिलं होतं। या आश्वासनाला बळी पडत सदर इसमाने विविध बँक खात्यावर तब्बल 2 कोटी 20 लाख रुपयाची गुंतवणूक केली। मात्र पैसा काढण्याचा प्रयत्न केल्यास पैसे निघत नसल्याची आपली फसवणूक झाल्याचं सदर इसमाच्या लक्षात आलंय। या प्रकरणी नवी मुंबई सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करताच गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधीक्षक तपास करत आहेत। नागरिकांनी काय काळजी घेतली पाहिजे? नवी मुंबईच्या पोलिसांच्या मार्फत नवी मुंबईतील नागरिकांना विविध माध्यमातून सायबर गुन्ह्यांबाबत अवेअरनेस केला जातो। त्याच पद्धतीने आता मी सुद्धा त्याच गोष्टी वारंवार सांगत आहे की तुम्हाला जर कोणी अनोळखी व्यक्ती शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला सांगत असेल, आयपीओच्या बाबतीत माहिती देऊन तुम्हाला कमी पैशामध्ये आयपीओ लागलाय असं सांगत असेल किंवा कोणत्या तरी प्रकारची भीती दाखवून जर तुम्हाला पैसे ट्रान्सफर करण्यासाठी सांगत असेल तर कोणत्याही अनोळखी व्यक्तीने असं पैसे ट्रान्सफर करण्यासाठी जर सांगितलं तर त्याच्यामध्ये तुम्ही कुठल्याही प्रकारची इन्व्हेस्टमेंट करू नये, पैसे ट्रान्सफर करू नये। कुठल्याही व्यक्तीने एखादं ऍप डाउनलोड करण्याविषयी तुम्हाला सांगितलं तर ते ऍप डाउनलोड करू नये। कोणत्या लिंकवरती क्लिक करण्यासाठी सांगितलं तेही करू नये।
आणि कोणालाही आपला OTP किंवा वन टाइम पासवर्ड जर आला असेल तर कुठल्याही अनोळखी व्यक्तीसोबत किंवा कोणत्याही व्यक्तीसोबत शेअर करू नये. आपण जर भीती आणि लालच या 2 दुर्गुणांपासून आपण दूर राहिलो तर आपल्या बाबतीत सायबर क्राईम होणार नाही, आपल्या त्यापासून बचाव होईल. एवढी काळजी जर नागरिकांनी घेतली तर आपण सायबर क्राईम पासून दूर राहू. थँक्यू. महावितरणाच्या वतीने 1 जूनपासून विद्युत सुरक्षा सप्ताह चोपड्यात साजरा करण्यात येत आहे. आज रोजी महावितरणाचे अधिकारी आणि कर्मचारी या उपविभागीय कार्यालयापासून छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत जनजागृती रॅली काढण्यात आली. या रॅलीच्या माध्यमातून घोषणा देण्यात आल्या. तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौकात नागरिकांना विद्युत विजेपासून सुरक्षा कशी करावी या संदर्भात जनजागृती करण्यात आली. तसेच महावितरणाचा वर्धापन दिन असल्याने वर्धापन दिन देखील साजरा करण्यात आला. माननीय ऊर्जा मंत्री माननीय फडणवीस साहेब तसेच आमचे जे मुख्य कार्यालय मुंबई यांच्या आदेशानुसार आम्ही चोपडा तालुक्याअंतर्गत विद्युत सुरक्षा सप्ताह राबवला आहे. विद्युत सुरक्षा सप्ताहामध्ये वीज ग्राहकांनी कसं सुरक्षित राहावं आणि कसं अपघात टाळावं याबाबत आम्हाला ग्राहकापर्यंत जाऊन आम्ही माहिती दिलेली आहे. घरातील जे वायरिंग असते किंवा स्विचबोर्ड असतात ते चांगल्या कंपनीचे वापरायला पाहिजे याबाबत आम्ही ग्राहकांना माहिती दिली. तसेच प्रत्येकाने MCB RCCBचा वापर केला पाहिजे जेणेकरून विद्युत अपघात टळतील. आणि शेवटी कुटुंब एक आहे त्याच्यामुळे आणि विजेला माफी नाही आहे. एकदा जर शॉक लागला तर तिथं माफी नाही. त्याच्यामुळे सुरक्षा ही अत्यंत महत्त्वाची आहे. सर, आज जी रॅली काढली एक कशा संदर्भात होती? आज जी रॅली काढली आहे ती माननीय आमचे मॅनेजिंग डायरेक्टर साहेब तसेच माननीय मुख्य ऊर्जा मंत्री साहेब यांच्या आदेशानुसार आज ग्राहकांना सुरक्षित विद्युत सुरक्षानुसार कसं जागृत करावे याबाबत आम्ही माहिती दिली आहे रॅली काढून. आम्ही रॅली ही शिरपूर रोड येथील आमचे जे उपविभागीय कार्यालय आहे तिथून तर छत्रपती शिवाजी महाराज चौक इथपर्यंत काढली आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराज चौकात आम्ही विविध ग्राहकांना भेटून त्यांना ग्राहकांना विद्युत सुरक्षाबाबत माहिती दिली. तसेच ग्रामीण भागात सुद्धा यापूर्वी 1 तारीखपासून 5 तारीखपर्यंत आम्ही ग्राहकांना भेटून आम्ही विद्युत सुरक्षाबाबत माहिती दिली आहे. ओके सर. ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळा पार पडला. छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा अध्यक्ष नजीब मुल्ला, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या ठाणे जिल्हा अध्यक्ष वनिता गोतपगार, त्याचप्रमाणे मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते. मागील 4 महिन्यापासून पदाधिकारी वेगवेगळ्या कारणाने त्रास द्यायचा अशी माहिती सतत समोर येते. अशातच भाजप अधिकाऱ्यांकडून महानगरपालिकेच्या वैद्यकीय महिला अधिकाऱ्यांचा छळ आणि अरेरवी केल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत वरिष्ठांना तक्रार केली असून आयुक्तांकडे देखील तक्रार करून अद्याप कार्यवाही झाली नसल्याची माहिती समोर आली आहे. ओमकार कदम असं या भाजप अधिकाऱ्यांचं नाव असून तो थेट केबिनमध्ये घुसून जॉब विचारायचा. घरासोबतच महिलांना कामाच्या ठिकाणी छळाला सामोरं जावं लागत असल्याचं दिसून येत आहे. त्यानंतर अखेर महिला अधिकाऱ्यांनी राज्य महिला आयोगांकडे धाव घेतली. आता महिला आयोगांकडून महापालिकेत प्रकरणाची चौकशी सुरू असून सुरक्षा विभागाकडूनही शिवाजीनगर पोलिसांना गोपनीय पत्र आणि नोटीस देण्याशिवाय कुठलीही कार्यवाही करण्यात आली नाही. या भाजप अधिकाऱ्याला अभय कोण देतंय आणि महिला अधिकाऱ्यांची गंभीर तक्रारीची महापालिका आयुक्तांनी त्याचवेळी दखल का घेतली नाही असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. सुधाकर बडगुजर यांनी शिवसेना ठाकरे गटांचे नाशिक महानगर प्रमुख विलास देशमुख यांच्यासह 10 ते 12 जण पक्षात नाराज असल्याचा दावा केल्यानंतर बुधवारी सुधाकर बडगुजर यांची ठाकरे गटातून हकलपट्टी करण्यात आली.
आता सुधाकर बडगुजर यांच्या हक्कलपट्टीनंतर शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दुसऱ्या महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। तर शिवसेना ठाकरे गटाकडून 4 महत्त्वाच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत। यात नाशिक, जळगाव, जालना, रत्नागिरी, कोकणमधून 4 उपनेत्यांची घोषणा करण्यात आली आहे। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संघटनात्मक बांधणीसाठी 4 उपनेत्यांची नियुक्त्या केल्या आहेत। तर या नियुक्त्यामध्ये गुलाबराव वाघ जळगाव, सचिन घायाळ जालना पैठण, दत्ता गायकवाड नाशिक आणि सुरेंद्रनाथ माने रत्नागिरी कोकण यांचा समावेश आहे। या संदर्भातील अधिकृत माहिती शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकात देण्यात आली आहे। IPL 2025च्या हंगामात अनेक खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली, पण सर्वाधिक लक्ष वेधून घेतलंय ते सूर्यकुमार यादव याने। आपल्या क्लासिक फलंदाजीने त्याने पुन्हा एकदा सिद्ध केलंय की तो T20 क्रिकेटचा मिस्टर 360 आहे। या हंगामात सूर्या फॉर्ममध्ये होता। त्याने खेळलेल्या अनेक सामन्यामध्ये संघासाठी मॅच विनिंग इनिंगसाठी खेळल्या। सूर्यकुमार यादवने IPLच्या 18व्या हंगामात मुंबई इंडियन्ससाठी 16 सामने खेळलेत। संपूर्ण हंगामात त्याने 717 धावा केल्यात आणि ऑरेंज कॅम्पसाठी शर्यतीत दुसऱ्या क्रमांकावर राहिला। IPL संपल्यानंतर सूर्या आता T20 मुंबई लीगमध्ये खेळत आहे आणि पहिल्या 2 सामन्यामध्ये त्याने अद्भुत खेळी खेळली। त्याने एका सामन्यात अर्धशतक आणि दुसऱ्या सामन्यात 40 पेक्षा जास्त धावांची खेळी खेळली। यावरून असे दिसून येते की T20 क्रिकेटमध्ये त्याची शैली भारी पडली आहे। ठाकरे सोबतच्या युतीबाबत कोणतेही वक्तव्य नको अशी सूचना मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आज पदाधिकाऱ्यांना केल्या आहेत। राज ठाकरेच्या उपस्थितीत पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली। या बैठकीतच त्यांनी ठाकरे सोबतच्या युतीबाबत कोणतेही वक्तव्य नको अशा सूचना दिल्या असल्याचं सूत्रांनी सांगितलंय। त्यामुळे राज ठाकरेंच्या नेत्यांनी यावर काहीही ठोस प्रतिक्रिया अद्याप दिलेली नाही। यापूर्वी देखील राज ठाकरेंनी पत्र लिहित पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांना ठाकरे सोबतच्या युतीवर बोलणं टाळण्याचं आवाहन केलं होतं।